नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू श्रीपती एज्युकेशन। आज आपण बघणार आहोत गुणोत्तर प्रमाण। नावासाठी गुणोत्तर प्रमाण आहे, एक फॉर्मॅट असा पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये एक प्रश्न जो असा आहे की जो प्रत्येक टाईपच्या परीक्षांमध्ये विचारण्यात येते। तर बघा, एक दोन तुम्हाला डेमो दाखवतो। बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे। प्रत्येक संख्येत दोन संख्यांचे गुणोत्तर 2 किती आहे बेटा? 3। प्रत्येक संख्येत 5 मिळवले असता नवीन गुणोत्तर काय होऊन जाते बेटा? 4:5 होऊन जाते। क्वेश्चन हा आहे की लहान संख्या सांगा म्हणते। तर लहान संख्या तर बेटा इथं 2x गुणोत्तर आहे, तर लहान संख्या तर 2x झाली। आता आपल्याला या x ची व्हॅल्यू काढणे आहे, आन्सर देणे आहे। पहा कसं काढायचं। बघा, जबरदस्त मेथड सांगतो। प्रत्येक संख्येत किती मिळवले बेटा? 5 मिळवले। आता 5 मिळवले तर मिळवलेली संख्या गुणेला दुसऱ्या गुणोत्तरातला फरक, 5तून 4 गेले 1, या तिरप्या गुणाकारातला फरक, 5 दुने 10, 4 त्रिक 12, 12 - 10। आता काय होते बेटा? 5 भागेला 12 - 10 होऊन जाते 2। हे झाली तुमची x ची व्हॅल्यू। हे पुट करू आपण इथं, 5/2, 2 गेट कॅन्सल, आंसर आहे 5। पर्याय क्रमांक 2 अपने क्वेश्चन का सही जवाब। ठीक है बेटा, चलो अब नेक्स्ट क्वेश्चन पहा। प्रश्न आहे की वडिलांच्या व मुलाच्या वयाचे गुणोत्तर 10:3 आहे। 9 वर्षाच्या नंतर ते 7:3 होईल, तर वडिलाचे वय किती? बघा बेटा, वडील मुलाचे गुणोत्तर 10:3 आहे, तर वडिलाचे जे वय आहे ते 10x राहणार। आता प्रश्न आहे सेम, फक्त इथं 9 वर्षानंतर म्हटलंय, तिथं 7 मिळवले असं होतं। बघा, 5 मिळवले, 5 मिळवले होतं। आता इथं काय म्हणते की 9 वर्षानंतर आपण काय करू? मिळवलेली संख्या, पहिले गुणोत्तर काय आहे? 10:3, दुसरे जे गुणोत्तर आहे ते किती आहे? 7:3। आता मिळवलेली जी संख्या आहे ते किती आहे? 9। मिळवलेली संख्या 9, दुसऱ्या गुणोत्तरातला फरक 7तून 3 गेले 4 राहिले, तिरप्या गुणाकारातला फरक 10 आणि 3 30 होते, 7 आणि 3 21 होते, 30 - 21 म्हणजे 9 गुणेला 4 भागेला 30 मधून 21 गेले 9 राहिले। हे 9 गेट कॅन्सल, तुमच्या x ची व्हॅल्यू किती आली बेटा? 4। हे जे 4 आहे जर मी इथं पुट करतो तर 10 गुणेला 4 म्हणजे आन्सर काय होईल बेटा? 40। तर पर्याय क्रमांक 4 अपने क्वेश्चन का सही जवाब। समझे बेटा? आता बघा, तुमच्यासाठी एक होमवर्क क्वेश्चन आहे हा। तर राधा रमा यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे। 8 वर्षाच्या नंतर वयाचे गुणोत्तर 5:6 होते, तर राधाचे आजचे वय किती? हा जो क्वेश्चन आहे बेटा, याचे आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपल्या चॅनलला आगामी परीक्षांसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ठीक आहे बेटा, धन्यवाद।